आजी आज मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे ना. ते काय असते? लग्नाचा वाढदिवस. हो का, म्हणून भांडे वाजवायला लागली वय. अगं आजी मम्मी रागाने भांडे आपटती, कारण या वर्षी पण पप्पा अॅनिव्हर्सरी विसरले. त्यात काय एवढं, माणूस कामाच्या चक्करमध्ये विसरून जातो. बरोबर आहे. मला तर काही कामच नाही ना आजी. मला पण मन आहे, मला पण वाटतं एक दिवस माझाही असावा. बापरे, आता इकडून गेलेलंच बरं. या दिवशी तरी मी माझ्या स्वतःसाठी जगावं. रोज ओढतेच ना संसाराचा गाडा. मी कधी काय बोलले का? मलाही वाटतं कोणीतरी माझी तारीफ करावी, पण नाही, कोणाला काही माझी पडलेलीच नाही. नवऱ्याला तर आज लग्नाला 16 वर्ष झाली, पण कधीच लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवला नाही त्यांनी. म्हटलं या वर्षी तरी लक्षात राहावं म्हणून मोबाईल मध्ये पासवर्ड टाकला तारखेचा, पण तारीखच लक्षात नाही. तर काय करणार, लॉकच उघडत नाहीत, मोबाईलच हातात घेतला नाही. असं असतं का कुठं? तू बोलते ते बरोबर आहे. थांब, आता फोन लावते, अजून त्याला बोलते आत्ताच्या आत्ता लवकर ये. असं असते का? कुठे आहे माझा मोबाईल? कोणाला फोन लावते आजी? घे, तुलाच फोन लावत होते. आज कसं काय लवकर आलास? अगं आजी, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग यायला नको का लवकर घरी? घे, एवढं बोलत होतीस, हाय का नाही लक्षात? तुम्हाला माहिती होतं तर मग तुम्ही काही न बोलता कसं काय केलं? अगं यात तर खरी मजा आहे. तुला काय वाटलं विसरलो मी? लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. कसं नाही कळणार? तास द्यायला तुम्हाला मुद्दाम आवडतं ना. तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मग जावा कुठेतरी फिरून या, वाढदिवस साजरा करा. मी बघते घरातलं. नको आजी, मी तर असेच बोलले होते, आपण घरीच साजरा करूया वाढदिवस. चला मी कामावरून घेते पटापट, तयारी करायची आहे ना. काय तू पण ना. बरं ठीक आहे, आवर.